नमस्कार मित्रांनो. तर मी एक नवीन सिरीज चालू केली आहे, अनएक्सप्लोअर पुणे. तर अनएक्सप्लोअर पुणे या सिरीजमध्ये काय करणार मी एक्झॅक्टली, तर पुण्यामधले असे काही ठिकाण आहे ज्यामध्ये आपण व्हिजिट करत नाही किंवा ते आपल्याला माहिती नाही. तर ते असे प्लेसेस मी एक्सप्लोअर करणार आहे. आता यामध्ये मी आता हे जे मंदिर बघतो मी माझ्या पाठीमागे, हे मंदिर आहे संत तुकाराम महाराजांचं मंदिर. आता हे मंदिर मला कसं भेटलं, तर मीच असं एक्सप्लोअर करताना नरेगावातून म्हणजे मारुंजी हिंजवडी फेज 1 फेज 2मधून सरळ जाताना एक नेरेगाव लागतं. आणि त्या गावातून संत तुकाराम साखर कारखाना आहे, आपल्याला माहितीच आहे तो फेमस साखर कारखाना. तर त्या कारखान्याच्या रोडवरून जाता आता मला एक डोंगरावर मस्त एक सुंदर मंदिर दिसलं. तर मी गावकऱ्यांना विचारत आलो की एक्झॅक्टली ह्या मंदिरात जायचं कसं. तर हे डोंगरावर मंदिर आहे आणि जाता आता मग आता ॲट दी एंड मी या मंदिरापर्यंत पोहोचले. आता या मंदिरामध्ये तुम्हाला काय बघायला भेटेल हे दाखवूनच मी व्हिडिओमध्ये एक ड्रोन शॉट घेईन थोडेफार. तर त्यामुळे तुम्हाला या मंदिराची कल्पना लागणार. आता एक्झॅक्टली तुम्ही कसं येऊ शकता या मंदिराला, हिंजवडीतून फेज 1ला या लक्ष्मी चौकातून सरळ तुम्हाला संत तुकाराम साखर कारखाना हे मॅपवर टाका आणि तिथं आल्यानंतर साखर कारखान्याच्या समोरच तुम्हाला एक रोड दिसेल, छोटासा रोड. त्या रोडमधून तुम्हाला आतमध्ये वळायचं आणि वळल्यानंतर डोंगरावर हे मंदिर तुम्हाला भेटेल. या मंदिराचं नाव आहे संत तुकाराम महाराज मंदिर. ठीक आहे, मी याचं एक्झॅक्ट लोकेशन माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकेन. तर असेच अनएक्सप्लोअर प्लेसेस तुम्हाला पाहिजे असेल पुण्यामध्ये, तर प्लीज या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि मी असेच भटकंती करणारे आणि असेच प्लेसेस शोधून काढणार आता पुण्यामधले, जे की खूप पॉप्युलर नाही. आता तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हे मंदिर इतकं सुंदर आहे, तरी इथं कोणीच एक पण जण नाही. एक आत्ता जस्ट एक कपल येऊन गेलं, पण त्याच्या आधी कोणच नाही ते मंदिरात पाहण्यासाठी पण. तर असेच आपण बिना गर्दीचे, जिथे गर्दी नाही, एकदम शांत प्लेसेस असे कवर करणार आहे. तर आपण मंदिर बघू आता आतमध्ये जाऊन. हे असं तुम्हाला संत तुकाराम साखर कारखान्याचं मेन गेट दिसेल आणि त्या गेटपासून इकडं आतमध्ये हा छोटा रस्ता आहे. रस्त्यापासून सरळ वरती जायचं आणि वरती गेल्यानंतर तुम्हाला मंदिर लागेल. तर हे गेट लक्षात ठेवा, ह्या गेटपासूनच तुम्हाला आतमध्ये जायचं. हा जो रोड दिसतोय तुम्हाला, हा तिथं दिसतोय संत तुकाराम साखर कारखान्याचं प्रवेशद्वार म्हणजे मेन गेट. त्या मेन गेटपासून हा असा थोडाफार जंगलातून रोड आतमध्ये येतो आणि आतमध्ये आल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला मंदिरापाशी घेऊन येतो वरती. इथं मंदिर तुम्ही बघू शकता, हे मंदिर आहे. आणि आतमध्ये आता आपण पाहिलं म्हणजे मंदिरात जाऊन पाहिलं काय आहे. पण रोड कसा यायचा, तर डायरेक्टली हिंजवडी किंवा हे लोकेशन टाका संत तुकाराम साखर कारखाना असं रोड भेटणार. साईडला जंगल आहे, कोणी दिसणार नाही कारण हे एवढं फेमस मंदिर नाही आहे, तर तुम्हाला कोणी एवढं दिसणार नाही इथं. पण हा खडबुडी रस्त्याहून डायरेक्ट वरती येतो आणि हा मंदिराकडे जातो हा रोड. मंदिराच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता पूर्ण जंगल इथं. साईडला झाडं लावली आणि डोंगरावर आहे त्यामुळे जंगल आहे आजूबाजूला. तर परफेक्ट फॅमिली विकेंड आपण म्हणू शकतो, विकेंड ट्रिप जी तुम्हाला 1 डेमध्ये पुण्यामध्ये करायची आहे. तुम्ही तर जेवण घेऊन येऊ शकता, इथं झाडं आहे तर झाडाखाली बसू शकता. ठीक आहे, तर मस्त जेवण करा, इथं एन्जॉय करा आणि गर्दीतून बाहेर आहे ठिकाण. तर अशा ठिकाणी नक्की व्हिजिट करा तुम्ही. आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, आपण हे मंदिरात आलोय आता आणि मंदिराचा एरिया खूप भारी आहे. तुम्ही पाहिलं असं मी चालताना मंदिर आजूबाजूला किती सुंदर आहे. मी तुम्हाला पूर्ण एरिया फिरून दाखवतो त्याच्यामध्ये.